श्रीलंकेचा फिरकीपटू मलिंदा पुष्पकुमारनं क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाची नोंद केलेली आहे. मलिंदानं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 1000 गडी बाद करण्याचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा मलिंदा चौथा श्रीलंकन गोलंदाज ठरलाय. T20 वर्ल्ड कप अवघ्या काही दिवसांवर येऊन खेपलेला आहे आणि त्यामध्येच ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसलाय. पॅट कमिन्स अजूनही पाठीच्या दुखापतीमुळे सावरलेला नाहीये. त्यामुळे कमिन्स T20 वर्ल्ड कप मधील काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. भारताचा क्रिकेटपटू रिंकू सिंह अडचणीमध्ये सापडलाय. सोशल मीडियावर एक AI व्हिडिओ शेअर केल्यामुळे रिंकूच्या अडचणी वाढलेल्या आहेत. करणी सेनेनं रिंकू सिंह विरोधात अलीगढ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. तसंच रिंकूवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. T20 वर्ल्ड कप मध्ये भारतामध्ये खेळण्याशिवाय दुसरा पर्याय बांगलादेशकडे राहिलेला नाहीये. ICCनं आता बांगलादेशला अल्टिमेटम दिलेला आहे. बांगलादेशनं आता 21 जानेवारीपर्यंत त्यांचा अंतिम निर्णय घ्यावा. बांगलादेश भारतामध्ये खेळायला तयार नसेल तर त्यांची स्कॉटलँडला दिली जाऊ शकते असा इशारा ICCनं दिलेला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवरून मावळ तालुक्यामध्ये महायुतीला तडे गेलेले आहेत. भाजपामध्ये बाळा भेगडेंना कोण विचारतंय, भाजपचं कोणतंही काम असो थेट पक्षश्रेष्ठी मला फोन करतात, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी भेगडेंवर केली. रायगड जिल्हा परिषदेच्या 59 जागा आणि 15 पंचायत समित्यांच्या 118 जागांसाठी निवडणूक होते आणि त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी 12, पंचायत समितीसाठी 11 असे 23 अर्ज दाखल झालेत. अर्ज दाखल करण्यासाठी आज आणि उद्या असे 2 दिवस उरलेले आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी त्या प्रक्रियेसाठी इलेक्शन ड्युटीला गैरहजर राहिल्या प्रकरणात 200 शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. निवडणूक आयोगानं अशी कर्मचाऱ्यांना यादी काढण्याचे आदेश दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जागा वाटपावर चर्चा झाली. मात्र अद्यापही तोडगा निघालेला नाही. आज दुपारपर्यंत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. भंडारा तालुक्यामधील माथाडी इथल्या शेतकऱ्यानं 2 एकर शेतीमध्ये पपईची लागवड केली आणि यासाठी शेतकऱ्याला 2 लाख रुपयांचा खर्च आला. यातून त्यांना 5 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षणासाठी तयारीला सुरुवात झाली आहे. या उपक्रमाअंतर्गत शहरातील कचरा व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करणं, नागरिकांमध्ये ओला कचरा, सुका कचरा विलगीकरणाची सवय रुजवणं, त्याचबरोबर घरगुती पातळीवर होम कंपोस्टिंगचा प्रसार करणं यावर विशेष भर दिला जातोय. राज्यामधील विनाशकारी प्रकल्पाविरोधात माकपा आणि किसान सभा आक्रमक झाली आहे. पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेच्या वतीनं भव्य पायी मोर्चा काढला आला आहे. जंगल, जमीन आणि जल हे वाचवणं ही आपली जबाबदारी आहे. तसंच वाढवणसारखे विनाशकारी प्रकल्पांना विरोध म्हणून त्यांनी हा मोर्चा काढला आहे. सारथी अंतर्गत दिली जाणारी शिष्यवृत्ती पुन्हा एकदा सुरू करावी या मागणीसाठी सांगलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केलेलं आहे. केंद्र सरकारच्या NMS परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकार सारथी अंतर्गत स्कॉलरशिप देत होतं. मात्र 2023 नंतर स्कॉलरशिप बंद केल्याचा आरोप करत इस्लामपूरमध्ये सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट सुधीर मोरे यांच्या नेतृत्वाखालील शालेय विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. पुण्यामध्ये नवले पूल परिसरामध्ये RTOनं धडक कारवाई केली आहे. 824 बेशिस्त वाहन चालकांवर दंड आकारलेला आहे. नवले पूल परिसरामध्ये वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर RTOनं विशेष मोहीम राबवली आहे. या कारवाईमध्ये तब्बल 24,86,000चा दंड वसूल झालाय. पुण्यामधील येरवडा परिसरातील एका हॉटेलवर टोळक्यानं गुंडगिरी करत धुडगूस घातला. या टोळक्यानं हॉटेल मॅनेजरला शिवीगाळ करत मारहाण केलेली आहे. हॉटेलमधील साहित्यांची तोडफोड सुद्धा केली आहे. या प्रकारामुळे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये भीती पसरली आहे. भंडारा नगर परिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम आता सुरू आहे. बस स्थानक ते त्रिमूर्ती चौक या मार्गावरील सर्व अतिक्रमणं JCBनं हटवलेली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.
रायगडच्या पेणमध्ये पोलिसांनी अवघ्या 24 तासात घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास केलेला आहे. पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बनवण्यासाठी ब्रास आणलेलं होतं. चोरट्यांनी जवळपास ₹1.25 लाख ब्रास चोरून नेलेला आहे. सीसीटीव्हीमध्ये संपूर्णपणे ही घटना चित्रित झाली आणि त्यामुळे पोलिसांनी तिथूनच तपास सुरू केला आहे. मोहाडी तालुक्यामध्ये वन परिक्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवैध पद्धतीनं सागवानाच्या लाकडांची वाहतूक केली जाते. गुप्त माहितीच्या आधारे वन विभागानं सागवान घेऊन जाणारा ट्रक जप्त केला आणि कारवाई केली.